नमस्कार, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध त्याच्यातलं सराव संच 1.1। तत्पूर्वी पुढे जाण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल। चला तर सुरुवात करू। काय दिलेलं आहे? पहिला प्रश्न सराव संच 1.1 मधला, खालील दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा। आपल्याला संख्या रेषा दिलेल्या आहे आणि दिलेले आहेत ते बिंदूंचे नाव दिलेले आहे। ए चा निर्देशक आहे 1, बी चा निर्देशक आहे 2, सी चा किती आहे 3, डी चा किती आहे 4, ई चा किती आहे 5, तसंच एच चा किती आहे -1, जे चा किती आहे -2, के चा किती आहे -3, पी चा किती आहे -4 आणि क्यू चा किती आहे -5 आहे। तर आपल्याला अंतर विचारलेलं, अंतर म्हणजे दोन बिंदूमधील अंतर। दोन बिंदूमधील अंतर कसं काढतो आपण? कसं काढतो? मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक जेव्हा आपण वजा करतो तेव्हा आपल्याला अंतर हे भेटतं आणि अंतर हे कधी पण ऋणात नसतं। चला तर सुरुवात करू। त्याच्यातला पहिला प्रश्न, पहिल्यामधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? डी डिफरन्स किंवा डिस्टन्स, डिस्टन्स ऑफ बीई। बघा, बिंदू बी आणि ए यांचे निर्देशक अनुक्रमे किती आहेत? बी चा निर्देशक किती आहे 2 आणि ई चा किती आहे 5। परंतु 5 हा 2 पेक्षा कसा आहे? मोठा आहे। म्हणून काय करतो आपण? डिस्टन्स ऑफ बीई बरोबर काय करणार? मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार। म्हणजे 5 मोठा आहे की 2 मोठा आहे? 5 मोठा आहे, म्हणून 5 मधून काय करणार? 2 हा वजा करणार। तेव्हा आपल्याला डिस्टन्स ऑफ बीई, बी आणि ई बिंदू मधील अंतर भेटेल। किती आहे? 3 आहे। 5तून 2 गेले किती राहतात? 3। म्हणजेच बिंदू बी आणि ई मधील अंतर किती आहे? 3 एकक आहे। चला तर इथे पण बघू आपण किती आहे। बी किती? बी इथे आहे किती आहे? 1 2 3, म्हणजेच किती? 3 एकक अंतरावर आहे। चला तर पहिल्यामधलं दुसरं काय आहे? डिस्टन्स ऑफ जे ए। आपल्याकडे निर्देशक दिलेले आहेत, जे चा पण आहे आणि ए चा पण आहे। बघा, बिंदू जे आणि ए यांचे निर्देशक अनुक्रमे, जे चा बघा कुठे? हा इथे किती आहे? -2 आहे आणि ए चा किती आहे? 1 आहे। परंतु काही ना 1 हा -2 पेक्षा कसा आहे? मोठा आहे। म्हणून डिस्टन्स ऑफ जे आणि बिंदू ए मधील अंतर काय करतो आपण? मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो। इथे मोठा कोण आहे? -1, सॉरी, मोठा कोण आहे? 1 आणि त्याच्यातून काय वजा करणार आहेत आपण? -2। म्हणजेच काय होणार आहे? 1 वजा गुणिले वजा काय होतं? अधिक। कंसामध्ये आहे म्हणजेच काय होतं? गुणिले होतं। म्हणून पहिला चिन्हांचा गुणाकार केला। किती? वजा गुणिले वजा काय होतं? अधिक। आणि किती? 2। म्हणून डिस्टन्स ऑफ जे ए बरोबर किती येणार आहे? 3 एकक येणार आहे। अशा प्रकारे आपला पहिल्यामधला दुसरा प्रश्न सुद्धा संपलाय। चला तर पहिल्यामधला तिसरा प्रश्न काय आहे? डिस्टन्स ऑफ पी सी। पी बिंदू पी आणि सी मधील अंतर विचारलेलं आहे। काय करतो आपण? सुरुवातीला बिंदू कोणता? पी आणि बिंदू सी यांचे निर्देशक अनुक्रमे। बघा, पी चा निर्देशक किती आहे? -4 लिहून घ्या। त्याच्यानंतर सी चा किती आहे? 3 आहे। लिहिले निर्देशक
नंतर काय करतो आपण, कोण लहान आहे आणि कोण मोठा आहे ते ठरवतोय. बघा कोण 3 हा कोणापेक्षा मोठा आहे, -4 पेक्षा मोठा आहे. म्हणून डिस्टन्स अंतर कोणत्या बिंदूपासून P आणि C मधील अंतर काय करतो, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतोय. म्हणजेच इथे मोठा निर्देशक कोण आहे 3, मध्ये काय घेणार वजा, आणि -4 काय करणार आपण वजा करणार. म्हणजेच काय येणार 3 वजा गुणिले वजा काय होतं अधिक, किती 4. म्हणजेच म्हणून डिस्टन्स ऑफ P आणि C बरोबर किती येणार आहे, 3 अधिक 4 किती होतात 7. अशा प्रकारे आपला तिसरा प्रश्न सुद्धा संपलाय. आपल्याला दिलेले निर्देशक समोर आहेत, त्याच्यावरनं काय आपण काढतोय, 2 बिंदू मधील अंतर काढतोय. P बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 आहे 7. आकृतीवरून पण सांगू शकतो, पण आपल्याला काय गणितामध्येच पाहिजे, गणिताच्या स्टेप बाय स्टेप मध्ये पाहिजे, म्हणून आपण या पद्धतीने सोडवतो. नाहीतर पण आपण आकृतीमध्ये बघून सुद्धा सांगू शकलो असतो. चौथा प्रश्न काय दिलेला आहे, कोणते बिंदू आहेत, J आणि H मधील अंतर विचारलेला आहे. चला तर पहिले आपण त्यांचे निर्देशक लिहू. कोणता बिंदू J आणि H यांचे निर्देशक अनुक्रमे J चा निर्देशक शोधा किती आहे -2 आणि H चा किती आहे -1. परंतु मोठा कोण आहे याच्यातला, -1 हा मोठा आहे कोणापेक्षा, -2 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ J आणि H बरोबर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक जेव्हा वजा करतोय तेव्हा त्या बिंदूचे आपल्याला अंतर भेटतं. म्हणजेच बघा मोठा कोण आहे इथे -1, त्याच्यातून वजा काय करणार -2. म्हणजेच काय होणार आहे -1 वजा गुणिले वजा अधिक 2 बरोबर किती येणार आहे, डिस्टन्स ऑफ J H मधील अंतर किती, 2तून 1 गेला किती राहतो 1. म्हणजेच त्या J आणि H बिंदू मधील अंतर किती आहे 1 एकक आहे. अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न सुद्धा संपलाय. पाचवा प्रश्न काय दिलेला आहे, डिस्टन्स ऑफ KO म्हणजेच बिंदू K आणि O मधील अंतर आपल्याला बघायचं आहे. असंच आपण बघू शकतो, K कुठे आहे -3 आणि O किती इथे आहे. म्हणजे 1 2 3 एकक अंतरावर आहे, परंतु आपल्याला या पद्धतीने पाहिजे. म्हणजेच बिंदू K आणि O यांचे निर्देशक अनुक्रमे K चा किती आहे -3 आहे, O चा किती आहे 0 आहे. परंतु काय करतो आपण, कोण मोठा आहे 0 हा -3 पेक्षा कसा आहे मोठा आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ K आणि O मधील अंतर काय, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक आपण वजा करतो. इथे मोठा कोण आहे 0, वजा मध्ये घ्यायचा कारण की वजा करतो, आणि -3 म्हणजेच काय होणार 0 वजा गुणिले वजा अधिक किती 3. आणि डिस्टन्स ऑफ K O बरोबर किती येणार आहे 0 अधिक 3 केले तर किती येतात 3च येतात. म्हणजे बिंदू K आणि O मधील अंतर किती आहे 3 एकक आहे. पहिल्या मधला सातवा प्रश्न काय दिलेला आहे, बिंदू O आणि E मधील म्हणजेच बिंदू O आणि E मधील अंतर किती आहे. आपण पहिले संख्या रेषेवर बघू, मोजता येतात आपल्याला. O कुठे हा इथे आणि E कुठे हा इथे. म्हणजेच 1 2 3 4 5. परंतु आपल्याला माहिती आहे 5, परंतु बिंदू O आणि E यांचे निर्देशक अनुक्रमे O चा किती आहे 0 आहे, E चा किती आहे 5 आहे. परंतु 0 हा 5 पेक्षा कसा आहे लहान आहे. किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो, कसं 5 हा 0 पेक्षा मोठा आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ O E बरोबर काय करणार आपण, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो. म्हणजेच काय होणार आहे 5 वजा
0 म्हणजेच डिस्टन्स ऑफ ओ ई बरोबर किती होणार आहे 5. डिस्टन्स ऑफ ओ ई किती 5 एकक अंतरावर आहे. दोन बिंदूंचे अंतर ओ आणि ई आपण मोजलेले संख्या रेषेवर तेव्हा सुद्धा 5च आला आणि आपण सोडवलं तेव्हा सुद्धा 5च आले. पहिल्या मधला 7वा प्रश्न काय दिलेला आहे डिस्टन्स ऑफ पी जे म्हणजे पी आणि जे मधील अंतर किती आहे. बघू पहिले आपले संख्या रेषेवर पी कुठे आहे हा इथे किती आहे निर्देशक वजाच्या आणि जे किती आहे -2. यामधील अंतर किती आहे किती 1 आणि 2 पण आपल्याला कशा पाहिजे गणिताच्या भाषेत पाहिजे म्हणजेच बिंदू पी आणि जे यांचे निर्देशक अनुक्रमे पी चा किती आहे -4 आहे जे चा किती आहे -2 आहे. परंतु -2 हा -4 पेक्षा कसा आहे मोठा आहे म्हणून डिस्टन्स ऑफ पी जे बरोबर काय करतो आपण मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो. इथे मोठा कोण आहे -2 मध्ये काय घेणार वजा आणि लहान कोण आहे -4 म्हणून काय होणार आहे -2 वजा वजा अधिक वजा गुणिले वजा अधिक होते किती 4 म्हणून डिस्टन्स ऑफ पी जे बरोबर किती येणार आहे 4तून 2 गेले किती राहतात 2 म्हणून डिस्टन्स ऑफ पी आणि जे बिंदू मधील अंतर किती आहे 2 एकक अंतरावर आहे. अशा प्रकारे आपला 7वा प्रश्न सुद्धा संपलाय. पहिल्या प्रश्नामधला शेवटचा म्हणजे कितवा 8वा प्रश्न काय दिलेला आहे बिंदू क्यू आणि बी मधील अंतर किती. चला तर बघू आपण बिंदू क्यू आणि बी यांचे निर्देशक अनुक्रमे क्यू चा किती आहे -5 बी चा किती आहे 2 परंतु काय घेणार आपण कोण मोठा आहे 2 मोठा आहे कोणापेक्षा -5 पेक्षा म्हणून डिस्टन्स ऑफ क्यू बी बरोबर काय करणार मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार. कोण मोठा आहे इथे 2 त्याच्यातून वजा काय करणार -5 तेव्हा काय येणार आहे 2 वजा गुणिले वजा काय होतंय अधिक किती 5 म्हणजेच किती म्हणून डिस्टन्स ऑफ क्यू बी बरोबर किती येणार 7 एकक अंतर आहे. कोणत्या बिंदू मधील क्यू आणि बी मधील अंतर किती आहे 7 एकक अंतर आहे. अशा प्रकारे आपला सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न संपलेला आहे. चला तर सराव संच 1.1 मधला दुसरा प्रश्न बघू काय आहे. बिंदू ए चा निर्देशक आहे x आणि बिंदू बी चा निर्देशक आहे y आहे. तर खालील बाबतीत डिस्टन्स ऑफ ए बी मधील बिंदू ए आणि बी मधील अंतर काढा. त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे x बरोबर किती 1 आणि y बरोबर किती आहे 7. तर कसं सोडवणार आपण बघा दिलेलं काय आहे बिंदू ए चा निर्देशक x बरोबर किती दिलेले आपल्याला 1 आहे. तसेच बिंदू बी चा निर्देशक y बरोबर किती आहे किती दिलेला y बरोबर 7 आहे. परंतु काय दोन बिंदू मधील अंतर काढायचे असेल तर आपण काय करतो मोठ्या निर्देशकांमधून लहान निर्देशक वजा करतोय. म्हणून इथे 1 मोठा आहे की 7 मोठा आहे हा काय 7 मोठा आहे कोणापेक्षा 1 पेक्षा म्हणून 7 पेक्षा मोठा 1 पेक्षा मोठा कोण आहे 7 म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती येणार मोठा कोण आहे
7, त्याच्यातून काय वजा करणार 1, म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती येणार 6, म्हणजेच डिस्टन्स बिंदू ए आणि बिंदू बी मधील अंतर किती आहे 6. कधी जेव्हा x चा निर्देशक 1 असेल आणि y चा निर्देशक किती असेल 7 असेल, तेव्हा त्या बिंदू मधील अंतर किती असेल 6 एकक असेल. दुसऱ्या प्रश्नामधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, x बरोबर 6 आणि y बरोबर किती आहे 2 आहे. म्हणजेच कसं सोडवतो आपण, बिंदू a चा निर्देशक x बरोबर किती दिलेला आहे 6 आणि y बरोबर किती आहे, बिंदू b चा निर्देशक y बरोबर किती आहे 2. परंतु दोन बिंदू मधील अंतर काढण्यासाठी आपण काय करतो, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतोय. म्हणजेच परंतु 6 हा मोठा आहे कोणापेक्षा 2 पेक्षा, म्हणून डिस्टन्स ऑफ ए आणि बी बरोबर काय येणार 6 मधून काय वजा करणार 2 वजा केले तर आपल्याला काय भेटणार आहे, बिंदू ए आणि बिंदू बी मधील अंतर किती 6 तून 2 गेले किती राहतात 4. म्हणजेच बिंदू ए आणि बी मधील अंतर किती आहे 4 एकक आहे. केव्हा, जेव्हा x बरोबर 6 आणि y बरोबर किती 2, म्हणजेच x चा निर्देशक 6 असेल आणि y चा निर्देशक 2 असेल, तेव्हा त्या a आणि b मधील अंतर किती असणार आहे 4 एकक असणार आहे. प्रश्न दुसऱ्या मधला दुसरा काय दिलेला आहे, x बरोबर 6 आणि y बरोबर किती आहे -2 आहे. म्हणून काय आपण घेतो, बिंदू a चा निर्देशक काय आहे x किती आहे 6 दिलेला आहे बरोबर, आणि बिंदू b चा निर्देशक किती आहे -2 आहे. परंतु काय घेतो आपण, जेव्हा दोन बिंदू मधील अंतर काढायचे असेल तेव्हा आपण काय करतो, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो. इथे मोठा कोण आहे 6, कोणापेक्षा -2 पेक्षा, म्हणून डिस्टन्स ऑफ ए आणि बी मधील अंतर काय करणार, मोठ्या निर्देशकातून लहान, मोठा कोण आहे 6, त्याच्यातून वजा काय करणार -2. का कौशात घेतला, कारण की वजा करतोय आणि हा सेपरेटली -2 आहे, म्हणून काय येणार आहे 6 वजा गुणिले वजा का होतंय अधिक किती 2. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती येणार आहे 8 एकक येणार आहे. अशा प्रकारे आपला दुसऱ्या मधला दुसरा प्रश्न सुद्धा संपलाय. तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, x बरोबर -3 आहे आणि y बरोबर किती आहे 6. तर बिंदू a चा निर्देशक x आहे, म्हणजेच बिंदू a चा निर्देशक x बरोबर किती आहे -3 आहे, आणि बिंदू b चा निर्देशक y बरोबर किती आहे 7 आहे. परंतु दोन बिंदू मधील अंतर काढण्यासाठी आपण काय करतो, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक, इथे कोण मोठा आहे 7, कोणापेक्षा -3 पेक्षा, म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती येणार आहे, मोठा कोण आहे 7, त्याच्यातून वजा काय करणार -3 हे वजा करणार. म्हणजेच काय होणार 7 वजा गुणिले वजा काय होतात अधिक 3. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती येणार आहे 7 अधिक 3 किती होतात 10. म्हणजेच ए आणि बी मधील अंतर किती आहे 10 एकक आहे. कधी, जेव्हा x बरोबर -3 असेल आणि y बरोबर किती 7, तेव्हा ए आणि बी मधील अंतर किती असणार आहे 10 एकक असणार आहे. दुसऱ्या प्रश्नातला चौथा प्रश्न काय आहे, x बरोबर -4 आणि y बरोबर किती -5. म्हणून बिंदू a चा निर्देशक आपण काय सांगितलेला x, म्हणून बिंदू a चा निर्देशक x बरोबर किती दिलेला आहे -4 दिलेला आहे, आणि बिंदू b चा निर्देशक y बरोबर किती दिलेला आहे -5 दिलेला आहे. परंतु इथे मोठा कोण आहे -4, कोणापेक्षा -5 पेक्षा, आणि आपल्याला माहित आहे कोण मोठा असतो तो, म्हणून -5 पेक्षा -4 हा का आहे मोठा आहे.
म्हणून डिस्टन्स ऑफ आपल्याला कोणतं काढायला सांगितलं, ए आणि बिंदू बी मधील. काय करतो, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतोय. मोठा कोण आहे इथे, -4. त्याच्यातून वजा काय करणार, -5 हा काय करणार, त्याच्यातून वजा करणार. म्हणजेच काय होणार आहे, -4 वजा गुणिले वजा अधिक आणि 5. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती येणार आहे, 5 मधून 4 गेले तर किती, 1 राहतो. म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए बी किती आला, 1 एकक आहे. दुसऱ्या मधला 5वा प्रश्न काय दिलेला आहे, x चा निर्देशक किती आहे, -3. y चा निर्देशक किती आहे, -6. म्हणून बिंदू ए चा निर्देशक x बरोबर किती घेणार आपण, -3 घेणार. बिंदू बी चा निर्देशक y बरोबर किती घेणार, -6 घेणार. परंतु काय करतो आपण, दोन बिंदू मधील अंतर काढण्यासाठी काय करतो, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतो. इथे मोठा कोण आहे, -3. कोणापेक्षा मोठा आहे, -6 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ ए आणि बी मधील अंतर मोठा कोण आहे इथे, -3. त्याच्यातून वजा काय करणार, लहान निर्देशक. म्हणजेच किती, -6. काय होणार, -3 वजा गुणिले वजा अधिक 6. म्हणून डिस्टन्स ऑफ बिंदू ए आणि बी मधील अंतर किती असणार आहे, 3 एकक अंतर असणार आहे. 6वा प्रश्न काय आहे, x बरोबरचा निर्देशक किती आहे, 4 आहे आणि y चा निर्देशक किती आहे, -8 आहे. म्हणून बिंदू ए चा निर्देशक x बरोबर किती आहे, 4. बिंदू बी चा निर्देशक y बरोबर किती आहे, 8. परंतु कोण मोठा आहे, किती इथे -8 पाहिजे. कोण मोठा आहे, 4. कोणापेक्षा, -8 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर मोठा निर्देशक कोण आहे, 4. त्याच्यातून वजा काय करणार, -8 हा वजा करणार. म्हणजेच काय येतोय, 4 वजा गुणिले वजा अधिक किती, 8. म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती येणार आहे, 12 एकक येणार आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न दुसरा सुद्धा संपलाय. शेवटचा कितवा होता, 6वा, तो पण आपण काढलाय. किती येतो, डिस्टन्स ऑफ ए बी म्हणजेच ए बिंदू ए आणि बिंदू बी मधील अंतर किती येतो, 12 एकक येतो. चला तर सराव संच 1.1 मधला 1.1 मधला तिसरा प्रश्न बघू. काय आहे, खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा आणि दिलेला बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा. आपल्याला दिलेले आहेत, इथे काय राहिलं, किती पी आर किती दिलेला आहे, 7. आणि डिस्टन्स ऑफ पी क्यू किती दिलेला आहे, 10. डिस्टन्स ऑफ क्यू आर किती दिलेला आहे, 3. चला तर पहिलं गणित काय आहे, डिस्टन्स ऑफ पी आर बरोबर 7, डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर 10 आणि डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर किती आहे, 3. म्हणून डिस्टन्स इथे मोठा कोण आहे, पी क्यू, तो पहिला लिहून घेतोय मी. डिस्टन्स ऑफ पी आणि क्यू बरोबर किती आहे, 10. त्याला नाव त्याला समीकरण देतो ए. का, कारण की जो मोठा असतो तो आपण पहिला घेऊ आणि इतर उरलेले जे दोन आहेत त्यांची बेरीज जर मोठ्या इतकी येत असेल तर ते बिंदू एकरेषीय असतील आणि कोण कोणाच्या मध्ये असेल ते आपल्याला समजेल. म्हणून डिस्टन्स ऑफ पी क्यू किती आहे, 10. तसंच डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर किती येणार आहे, पी आर किती आहे, 7 अधिक क्यू आर किती आहे, 3. म्हणजेच किती येणार आहे, 10. म्हणून डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर कुठून आलं, 1 व 2 वरून. म्हणजेच
जी डावी बाजू आहे तीच उजवी बाजू. इथे तर उजवी बाजू सारखीच आली. जर उजवी बाजू सारखीच येत असेल तर डावी बाजू आणि उजवी बाजू पण काय होते, सारखीच होते. म्हणजेच पी क्यू बरोबर डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर आपण दाखवलं. म्हणून कोणता बिंदू हा आर आणि इथे पण आला, डबल आर आला, म्हणून बिंदू आर हा बिंदू कोण पी आणि क्यूच्या दरम्यान असेल. आकृती बघितली तर असं होईल. त्याचं जर आपण आकृतीच काढली तर कोण इथे काय असेल पी, इथे काय असेल क्यू आणि मध्ये काय असेल आर. म्हणजेच पी क्यू दिलेला आहे. किती पी क्यू दिलेला आहे, किती आहे 10 आणि पी आर किती आहे 7. तसंच क्यू आर किती आहे 3. या दोघांची बेरीज केली तर किती येते 10. तसंच पी क्यू किती आहे 10. म्हणून कोण मध्ये आहे, आर बिंदू हा कोणाच्या मध्ये आहे, पी आणि क्यूच्या मध्ये आहे. तिसऱ्या मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, डिस्टन्स ऑफ आर एच किती आहे 8, डिस्टन्स ऑफ एस टी किती आहे 6 आणि डिस्टन्स ऑफ आर टी किती आहे 4. इथे सर्वात मोठं अंतर कोणाचं आहे, आर एसचं, ते पहिले लिहून घ्या. म्हणून डिस्टन्स ऑफ आर एस बरोबर किती आहे 8. उरले कोण, डिस्टन्स ऑफ एस टी आणि डिस्टन्स ऑफ आर टी, यांची दोघांची काय करणार, बेरीज करणार. ह्याला काय देणार आपण, समीकरण 1. तसंच डिस्टन्स ऑफ एस टी अधिक डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर एस टी किती आहे 6 अधिक आर टी किती आहे 4 बरोबर किती येतात 10. इथे उजवी बाजू सारखी आली नाही. किती, समीकरण नंबर 2. म्हणून डिस्टन्स ऑफ आर एस नॉट इक्वल डिस्टन्स ऑफ एस टी अधिक डिस्टन्स ऑफ आर टी हे नाही. म्हणून दिलेले बिंदू एकरेषीय असतील का, नाही. का, कारण की त्यांची बेरीज ही जो मोठा आहे त्याची इतकी येत नाही. म्हणून दिलेले बिंदू एकरेषीय नाहीत. तिसऱ्या मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, दोन बिंदू मधील अंतर. डिस्टन्स ऑफ ए बी किती दिलेला आहे 16, डिस्टन्स ऑफ सी ए किती दिलेला आहे 9 आणि डिस्टन्स ऑफ बी सी किती दिलेला आहे 7. इथे सर्वात मोठा कोणाचे अंतर आहे, ए बी चे, ते पहिले लिहून घ्या. डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती 16, समीकरण नंबर 1. उरले कोण, सी ए आणि बी सी, ते लिहून घ्या. त्यांची काय करणार आपण, बेरीज करणार. म्हणजे डिस्टन्स ऑफ सी ए अधिक डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर सी ए किती आहे 9 अधिक किती आहे बी सी किती आहे 7. दोघांची बेरीज केली तर किती येते 6. म्हणजेच उजवी बाजू इथे दोघांची पण सारखी आली. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ सी ए अधिक डिस्टन्स ऑफ बी सी. म्हणून कोणता बिंदू, इथे कोण आला परत सी, दिसतो तुम्हाला. म्हणून बिंदू सी हा बिंदू ए आणि बी यांच्या बिंदू ए आणि बी यांच्या
दरम्यान असेल, म्हणजेच कसे लिहू शकतो आपण, ए सी आणि बी, म्हणजेच ए आणि बी च्या मध्ये कोण असणार आहे, सी असणार आहे. तिसऱ्या मधला चौथा प्रश्न, डिस्टन्स ऑफ एल एम किती दिलेला 11, डिस्टन्स ऑफ एम एन किती दिलेला 12 आणि डिस्टन्स ऑफ एन एल किती दिलेला आहे 8. तर आपल्याला विचारलेलं आहे कोण कोणाच्या मध्ये आहे, कोणता बिंदू हा इतर दोन बिंदूंच्या मध्ये आहे ते आपल्याला शोधायचं आहे. चला तर सर्वात मोठा कोण आहे इथे, एम एन. किती आहे, डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर किती आहे 12. समीकरण 1 देऊ त्याला. आणि उरले कोण, डिस्टन्स ऑफ एल एम अधिक डिस्टन्स ऑफ एन एल बरोबर एम एन किती आहे, एल एम किती आहे 11 अधिक एन एल किती आहे 8. जर यांची दोघांची बेरीज केली तर किती येते, 19. इथे उजवी बाजू सारखी होत नाही, म्हणून डिस्टन्स ऑफ एम एन नॉट इक्वल डिस्टन्स ऑफ एल एम अधिक डिस्टन्स ऑफ एन एल. कुठून, 1 व 2 वरून. म्हणून दिलेले बिंदू हे एक रेषीय नाहीत. अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न सुद्धा संपलाय. पाचवा प्रश्न काय आहे, एक्स आणि वाय मधील अंतर किती आहे 15, वाय आणि झेड मधील अंतर किती आहे 7 आणि एक्स आणि झेड मधील अंतर किती आहे 8. तर कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बघा कोण आहे इथे मोठा, 15 वाला, म्हणजे डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर किती आहे 15. त्याला काय देणार आपण, समीकरण 1. तसंच उरले कोण, डिस्टन्स ऑफ वाय झेड अधिक डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर किती, वाय झेड किती आहे 7, एक्स झेड किती आहे 8 बरोबर किती होता 15. म्हणजे उजवी बाजू समान होते, म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर डिस्टन्स ऑफ वाय झेड अधिक डिस्टन्स ऑफ एक्स झेड. कुठून, ह्याला 2 द्यायचं, कुठून आले 1 व 2 वरून. म्हणून कोण डबल आला इथे बघा, दोघांची बेरीज केली त्याच्यात डबल कोण आहे झेड, इथे पण झेड. म्हणून बिंदू झेड हा एक्स आणि वायच्या दरम्यान आहे किंवा असेल, म्हणजेच एक्स झेड आणि वाय असं सुद्धा आपण लिहू शकतो. तिसऱ्या मधला 6वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न तिसऱ्या मधला, डिस्टन्स ऑफ डी किती दिलेला आहे 5, डिस्टन्स ऑफ एफ किती दिलेला आहे 8 आणि डिस्टन्स ऑफ डी एफ किती दिलेला आहे 6. तर इथे सर्वात मोठा कोण आहे 8, हे अंतर सर्वात जास्त आहे म्हणून ते पहिले लिहून घेऊ. डिस्टन्स ऑफ ई एफ बरोबर किती आहे 8, त्याला देऊ आपण 1 आणि उरले कोण, डिस्टन्स ऑफ डी ई अधिक डिस्टन्स ऑफ डी एफ बरोबर डिस्टन्स ऑफ डी किती आहे 5 अधिक डी एफ किती आहे
6, दोघांची बेरीज केली तर किती होतात 11. इथे उजवी बाजू समान आली नाही, म्हणून डिस्टन्स ऑफ ई एफ नॉट इक्वल डिस्टन्स ऑफ डी ई अधिक डिस्टन्स ऑफ डी एफ कुठून 1 आणि ह्याला द्यायचे होतं 2, 1 व 2 वरून. म्हणून दिलेले बिंदू हे एक रेषीय आहेत का नाहीत, कारण की उजवी बाजू समान येत नाही. अशा प्रकारे आपला तिसरा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. सराव संच 1.1 मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे. एका संख्या रेषेवर ए बी सी बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए सी किती आहे 10, ए आणि सी मधील अंतर किती आहे 10 आणि डिस्टन्स ऑफ सी बी, सी आणि बी मधील अंतर किती आहे 8 आणि डिस्टन्स ऑफ ए बी किती दिलेला आहे. ए बी काढा. आपल्याला 2 ह्यांचे दिलेले आहे, ए बीचं काढायला लावलेलं आहे. सर्व पर्यायांचा विचार करा. पहिला पर्याय बिंदू ए बी सी, पर्याय 1 काय बिंदू ए बी सी असे आहेत की कसे आहेत. ए मध्ये कोण असणार बी आणि इथे सी, म्हणून डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ बी सी. आणि आपल्याला दिलेलं काय आहे ए सी. ए सी किती आहे 10. डिस्टन्स ऑफ ए बी दिलेला आहे नाही, डिस्टन्स ऑफ ए बी दिलेला नाही, तोच आपल्याला काढायला सांगितलेला आहे. अधिक डिस्टन्स ऑफ बी सी किती दिलेला, म्हणजेच बी सी किंवा सी बी किती आहे 8. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी ला मी इथेच ठेवणार, हा 8 इकडे घेऊन येणार, म्हणजेच अधिक आहे तर का होणार आहे -8. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती येणार आहे 10 तून 8 गेले किती राहतात 2. ते मी असं सुद्धा लिहू शकतो. डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती 2. हा झाला पहिला पर्याय. म्हणजेच जर बी बिंदू मध्ये असेल कोणाच्या ए आणि सी, तेव्हा किती असेल ए आणि बी मधील अंतर किती असेल 2 आणि हे किती असणार आहे 8, तेव्हा दोघांची बेरीज किती होणार आहे 10. दुसरा पर्याय काय एका रेषेवर बिंदू ए बी सी असे आहेत की कसे ए मध्ये सी, दुसरा पर्याय बघतो आपण, आणि इथे काय बी. तर डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती डिस्टन्स ऑफ ए सी अधिक डिस्टन्स ऑफ सी बी. ए बी दिलेला आहे का नाही, ए सी दिलेला आहे, हां दिलेला आहे किती 10 अधिक सी बी किती दिलेला आहे 8. म्हणून डिस्टन्स ऑफ ए आणि बी बरोबर किती आहे 18. म्हणजेच जर बिंदू सी हा ए आणि बी च्या मध्ये असेल तेव्हा ए आणि बी मधील अंतर किती असणार आहे 18 एकक असणार आहे. हा झाला आपला पर्याय दुसरा. अजून एक पर्याय आपला तिसरा राहिलेला आहे. चला तर पर्याय तिसऱ्याचा विचार करू आपण. काय दिलेला आहे पर्याय 3 एका रेषेवर बिंदू ए बी सी असे आहेत की कसे बिंदू ए हा
बी आणि सीच्या मध्ये आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ बी आणि सी, पहिला आणि शेवटचा बिंदू, त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ बी ए अधिक डिस्टन्स ऑफ ए सी किंवा इथे मी ए बी लिहितोय. आपण काढू. बी सी दिलेला आहे का, सी बी बी सी तेच आहे, किती आहे 8. ए बी दिलेला आहे नाही, डिस्टन्स ए बी दिलेलं नाही, अधिक डिस्टन्स ऑफ ए सी किती आहे 10. आपल्याला विचारलेलं का आहे डिस्टन्स ऑफ ए बी हा 8, हा अधिक 10 इकडे आल्यावर वजा 10, म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती, 10तून 8 गेले किती राहतात, वजा 2 राहतात. परंतु बघा, परंतु अंतर हे ऋणात नसते, म्हणून बिंदू कोणता ए हा बिंदू, इथे बिंदू लिहा, बिंदू बी व सी च्या दरम्यान नाही, म्हणून एकतर इकडे लिहितोय मी, म्हणून एकतर डिस्टन्स ऑफ ए बी किती आला आपला पहिला पर्याय 2, किंवा डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती असणार आहे 18, म्हणजेच हे 2 पर्याय आपले येणार आहे, तिसरा पर्याय येणार नाही, कारण की अंतर हे कधी पण ऋणात नसते. म्हणून एकतर ए बीचं अंतर किती असेल 2 असेल, किंवा ए बीचं अंतर 18 असेल. अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. सराव संच 1.1 मधला 5वा प्रश्न काय दिलेला आहे, एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू आहेत. हे एक रेषीय बिंदू तर आहेत. एक्स वाय किती दिलेलं 17, वाय झेड किती दिलेलं आहे 8. तर डिस्टन्स ऑफ एक्स झेड काढा. पर्याय 1, 2 पर्याय आपल्याकडे आहेत. पर्याय 1, एका रेषेवर एक्स वाय झेड असे आहेत की कसे आहेत, एक्स वाय आणि झेड, म्हणजेच पहिला काय असणार एक्स आणि शेवटचा बिंदू काय असणार झेड, आणि त्यांच्यामध्ये काय असणार आहे वाय. म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड काय दिलेलं आहे आपल्याला, एक्स झेड काढायला सांगितलेला डिस्टन्स ऑफ एक्स वाय दिलेला आहे किती 17, अधिक वाय झेड किती आहे 8. तर डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर किती येणार आहे, किती 25. त्याच्यातला पहिला पर्याय काय दिलेला, एका रेषेवर एक्स वाय झेड असे आहेत की एक्स वाय आणि झेड, म्हणजेच पहिला काय बिंदू असेल एक्स, त्याच्यामध्ये वाय आणि शेवटचा बिंदू झेड. तर एक्स झेड बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड. एक्स वाय अधिक वाय झेड बरोबर काय असतो एक्स झेड. एक्स वाय किती दिलेला 17, वाय झेड किती दिलेला 8, आणि एक्स वाय बरोबर किती येतो 25. पर्याय दुसरा बघा, पर्याय दुसरा बघू आपण काय आहे, एका रेषेवर एक्स वाय आणि झेड असे आहेत की कसे आहेत,
एक्स झेड आणि वाय. तर म्हणून डिस्टन्स ऑफ काय एक्स वाय बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स झेड अधिक डिस्टन्स ऑफ झेड वाय बरोबर काय येणार आहे. एक्स वाय दिलेला आहे, किती दिलेला आहे 17. डिस्टन्स ऑफ एक्स झेड दिलेलं नाही, अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड किती आहे 8. झेड वाय घ्या किंवा वाय झेड घ्या, किती आहे 8. म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स आणि वाय 17. हा 8 इकडे आल्यावर का होणार आहे -8. इथे घेतोय मी. म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर किती येणार आहे 17 मधून 8 गेले तर किती राहतात 9 राहतात. म्हणजेच एक्स झेड बरोबर किती येणार आहे 9. तिसरा पर्याय मागच्या गणितात सारखा येणार नाही. म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर एकतर किती असणार आहे 25 किंवा डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर किती असणार आहे 9. अशा प्रकारे आपला 5वा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. चला तर सराव संच 1.1 मधला 6वा प्रश्न बघू. काय दिलेला आहे. आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. काय दिलेला आहे त्याच्यातला पहिला प्रश्न. जर ए बी सी आणि ए च्यामध्ये बी आणि सी, ए हा शेवटचा आणि सुरुवातीचा आणि बी मध्ये असेल आणि सी शेवटचा असेल, आणि लांबी म्हणजेच लेंथ किती आहे ए सी किती आहे 11, बी सी किती आहे 6.5. तर ए बी काढा. आपल्याला दिलेलं काय आकृती काढायची आकृतीवरनं. म्हणून चला पहिले तर आपण आकृती काढून घेऊ. सुरुवात कुठून आहे ए बिंदूपासून, शेवट कुठे आहे सी, मध्ये काय असणार आहे बी. दिलेलं काय आपल्याला ए सी म्हणजेच हे दिलेलं आहे आपल्याला किती आहे ए सी 11. त्याच्यानंतर बी सी किती आहे बी सी किती आहे 6.5. तर आपल्याला ए बी काढायचं आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ बी सी. काय दिलेलं आहे ए सी किती आहे 11, डिस्टन्स ऑफ ए बी माहीत नाही मला, म्हणून डिस्टन्स ऑफ बी सी किती दिलेला आहे 6.5. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी इथेच ठेवला, हा अधिक इकडे येताना वजा होणार, म्हणजेच 11 वजा 6.5 म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती 11 मधून जर 6.5 घालवलं तर किती राहतात 4.5. आणि ते कसे 11.0 आणि किती 6.5. बघा किती 10. शून्यातून 5 जात नाही म्हणून 10तून 5 गेले किती 5. इथला एक आपण इथे दिला म्हणजेच 11तून एक इथे दिला, किती राहणार 10. 10तून 6 गेले किती 4 म्हणजेच किती 4.5 एकक. तर 6व्या मधला दुसरा प्रश्न. जर आर एस टी म्हणजे आर आणि टी च्या मध्ये कोण असणार एस, तर एस टी किती दिलेला आहे 3.7. आर एच किती दिलेला आहे 2.5. तर आर टी बरोबर किती काय सांगितलेलं आहे आकृती काढून. म्हणून पहिले तर आकृती काढू आपण. पहिला बिंदू काय असणार आहे आर आणि शेवटचा काय असणार आहे टी आणि मध्ये काय असणार आहे एस. दिलेले काय आपल्याला एस टी, एस आणि टी किती आहे इथून ते इथपर्यंत किती आहे 3.7 आणि परत
आर पासून एस पर्यंत किती दिलेलं आहे 2.5 म्हणून डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर डिस्टन्स ऑफ आर एस अधिक डिस्टन्स ऑफ एस टी. आपल्याला विचारलेलं काय आहे आर टीच विचारलेलं. आर एस किती आहे मग 2.5 अधिक डिस्टन्स ऑफ एस टी किती आहे 3.7 म्हणून डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर किती येणार आहे बघा 2.5 अधिक 3.7 किती होतात 12. 5 7 किती 12. एक गेला हातचा किती 5 आणि 6 म्हणजेच किती होणार आहे 6.2 एकक. कोणाचं अंतर आर टीचं अंतर. डिस्टन्स ऑफ आर टी किती आहे 6.2 एकक. मधला तिसरा प्रश्न काय आहे जर एक्स वाय झेड लांबी एक्स झेड किती 3 वर्गमुळात 7 एक्स वाय किती आहे वर्गमुळात 7 तर वाय झेड किती. आपल्याला काय आकृती काढून सोडवायचं आहे म्हणून पहिले तर मी रेषा काढणार. सुरुवातीचा बिंदू काय आहे एक्स, शेवटचा बिंदू काय आहे झेड आणि मध्ये काय आहे वाय. आपल्याला दिलेलं काय आहे एक्स झेड. एक्स आणि झेड किती दिलेलं आहे इथून ते इथपर्यंत दिलेले किती आहे किती 3 वर्गमुळात 7 आणि अजून काय दिले आपल्याला एक्स वाय कुठून इथपासून ते बिंदू वाय पर्यंत किती आहे वर्गमुळात 7 म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर डिस्टन्स ऑफ काय घेणार एक्स वाय अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड. एक्स झेड किती दिलेला आहे 3 वर्गमुळात 7. डिस्टन्स ऑफ एक्स वाय किती दिलेला आहे वर्गमुळात 7 अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड माहीत नाही तेच काढायला सांगितलेलं आहे म्हणून डिस्टन्स ऑफ वाय झेड मी इथेच ठेवणार आणि 3 वर्गमुळात 7 हा अधिक आहे इकडे येताना का होणार आहे वजा वर्गमुळात 7 होणार आहे आणि डिस्टन्स ऑफ वाय झेड बरोबर किती 3 इथे काय नाही म्हणजे किती असतो 1 असतो 3 जर वर्गमुळातल्या संख्या पण त्याच असतील तर बाहेरच्या पदांची काय बेरीज वजाबाकी होऊ शकते म्हणून इथं काही नाही म्हणजे किती असतो 1 असतो आणि हा किती 3 1 गेला किती राहतात 2 आणि वर्गमुळातला 7 जशाचा तसाच ठेवायचा म्हणजेच वाय झेड बरोबर किती आला वाय झेड बरोबर किती आला 2 वर्गमुळात 7 आला. आणि अशा प्रकारे आपला 6वा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. सराव संच 1.1 मधला शेवटचा प्रश्न काय आहे 7वा. एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात. कोणती एक रेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोण तयार करतात. बघा कसे एका रेषेत नाहीत. हा घेतला हा बिंदू घेतला हा बिंदू घेतला मी बरोबर एकमेकांना काय करतोय जोडतोय. ह्याला हा ए बिंदू हा बी बिंदू आणि हा सी बिंदू आणि सगळे बिंदू एकमेकांना काय घेतले मी जोडून घेतले तर कोणती आकृती तयार होते त्रिकोण तयार होतो. अशा प्रकारे आपला सराव संच 1.1 भाग 2 मधला प्रकरण भूमिती मूलभूत संबोधचा आपला
सराव संच 1.1 काय संपलेला आहे। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा। थँक्यू।